कणकवलीत शिक्षक समितीचा 63वा वर्धापन दिन उत्साहात. नूतन कार्यालयाचं उद्घाटन व कातकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. कणकवली 22 जुलै 2025. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने नुकतंच आपला 63वा वर्धापन दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी आणि अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा केला. या निमित्ताने संघटनेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. तसेच कातकरी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडवण्यात आले. नूतन कार्यालयाचे उद्घाटन 19 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य महासचिव सन्माननीय श्री राजन कोरगावकर यांच्या शुभ हस्ते संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी जिल्हा, राज्य आणि तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे हा सोहळा अधिकच दिमागदार झाला. कातकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून 22 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता कणकवली येथील नूतन कार्यालयात कातकरी समाजातील 23 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक असलेले हे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुशांत मरगज यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या स्थापनेचा इतिहास, आतापर्यंतचा संघर्ष आणि समाजासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती निकिता ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ही संघटना नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवते. कणकवली शाखेने घेतलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. कार्यकारिणी समिती सल्लागार श्री प्रदीप श्रावणकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले, तर श्रीमती निकिता ठाकूर यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. कातकरी समाजातील या मुलांना कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत आणण्यासाठी श्री नामानंद मोडक आणि शैलगा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर. या महत्त्वपूर्ण प्रसंगी श्री रुपेश गरुड, जिल्हा उपाध्यक्ष, श्री धीरज हुंबे, जिल्हा कार्याध्यक्ष, श्री संतोष कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष, श्री अजय तांबे, जिल्हा उपाध्यक्ष, श्री किशोर गोसावी, विभागीय अध्यक्ष, श्री संदीप गोसावी, जिल्हा सल्लागार, श्रीमती नेहा मोरे, विभागीय अध्यक्षा व कणकवली महिला आघाडी नेता, श्री ईश्वरलाल कदम, जिल्हा संघटक, श्रीमती विनीता शिरसाट, जिल्हा महिला संघटक, श्री टोनी म्हापसेकर, कणकवली तालुका शिक्षक नेते, श्री ऋतुजा जंगले, पथपेढी उपाध्यक्ष, श्री श्रीकृष्ण कांबळी, पथपेढी संचालक यांच्यासह कणकवली तालुक्यातील 22 केंद्रांमधील शिक्षक समितीचे बहुसंख्य शिलेधार आणि समिती पाईक उपस्थित होते. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेल्या कातकरी विद्यार्थ्यांची यादी 2025. बालवाडी दिनेश मंगेश जगताप, शरद एकनाथ पवार, सतीश पप्प्या पवार, पायल नितेश पवार, साक्षी उमेश निकम, प्रिया मोना निकम, उर्मिला बबन पवार पहिली, दिनेश नितेश पवार दुसरी, शीतल रोही पवार, शिवानी उमेश निकम तिसरी, ऋतिका मंगेश जगताप, पूनम संजय निकम चौथी, रिया मंगेश जगताप, शीतल रवी पवार, चांदनी उमेश निकम, अर्चना महेश निकम, रुपेश रवी पवार सहावी, सुवर्णा बबन पवार सातवी, मयूर बबन पवार, लक्ष्मी संजय निकम 9वी, सपना शांताराम पवार 10वी, शिल्पा शांताराम पवार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नेहा मोरे यांनी अत्यंत ओघवत्या पद्धतीने केले, तर श्री अजय तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. न्यायाची चाड, अन्यायाची चीड, त्यागणे सेवा हेच आमचे ब्रीद या संघटनेच्या मूलमंत्राला जपणाऱ्या या वर्धापन दिनानिमित्त समाजाभिमुखता, शिक्षक विद्यार्थी स्नेह आणि संघटनात्मक बांधिलकीचा उत्तम संगम दिसून आला, ज्यामुळे हा सोहळा यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.